मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर. पनवेलमध्ये जरांगेंचं जंगी स्वागत. पहाटे 4 वाजता वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये मोर्चा दाखल. मनोज जरांगेंची आज सकाळी 9 वाजता वाशीमध्ये भव्य सभा. नवी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सभेनंतर जरांगेंच्या पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला. नवीन जीआर घेऊन शिष्टमंडळ जरांगेंसोबत चर्चा करणार. मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदान शिवाजी पार्कची परवानगी नाकारली. मराठा आंदोलक कोर्टात तर पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं ओबीसी मोर्चा स्थगित. प्रकाश शेंडगेंची माहिती. आझाद मैदानावरच आंदोलन करणार. पोलिसांनी दिलेल्या नोटिशीवरून आमचे वकील न्यायालयात जातील. मनोज जरांगे ठाम. मी चर्चेस तयार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यास यावं. जरांगेंकडून स्पष्ट. अधिकारी जरांगेंच्या संपर्कात. कुणबी नोंदींसंदर्भात सूचना येत आहेत. मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा. 26 ते 28 तारखेपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द. इंदुरीकर महाराज यांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांची माहिती. आज 75वा प्रजासत्ताक दिन. देशभर उत्साहाचं वातावरण. विविध कार्यक्रमांचंही आयोजन. राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा तैनात. कर्तव्य पथावर चित्ररथाचं संचलन होणार. संसदेमधील घुसखोरी प्रकरणानंतर कर्तव्य पथावर येणाऱ्या नागरिकांकडे करडी नजर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते थोड्याच वेळात दिल्लीमध्ये ध्वजारोहण. यंदा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे. जयपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॅक्रॉन यांचं केलं स्वागत. बिहारमधील राजकीय वातावरण तापलं. नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यातील तणाव वाढला. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपा प्रणित एनडीए आघाडीबरोबर जाण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या 30 जानेवारीच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण. मात्र बैठकीमध्ये आंबेडकर न जाता त्यांचे प्रतिनिधी जाणार असल्याची माहिती. मुंबईतील 4 जागा ठाकरे गटाला तर 2 जागा काँग्रेसला. सूत्रांची माहिती. 30 जानेवारीच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण. संजय राऊतांची माहिती. तर नितीश कुमार आमच्या सोबतच असल्याचंही वक्तव्य. मुंबईत 6 तर नाशिकमध्ये 8 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी. विनापरवानगी मोर्चा आंदोलनं निदर्शनं करण्यास मनाई. मराठा मोर्चा आमदार अपात्रता सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सूचना. ज्ञानव्यापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर होतं. पुरातत्व विभागाच्या रिपोर्टचा हवाला देत हिंदू पक्षकारांचा दावा. मंदिराचे 32 पुरावे हिंदू मूर्तीही सापडल्या. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण तर राम नाईक आणि मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर. इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये पहिल्या दिवसाअखेर भारताची सरशी. पहिल्या दिवशी इंग्लंड 246 धावांवर ऑल आऊट तर भारताच्या 1 बाद 119 धावा. यशस्वी जयस्वालची शतकाकडे वाटचाल.